संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। त्याप्रमाणे ज्यांना पेन्शन मिळाली नाही तर त्यांनी काय करायचे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे कामकाज व्यवस्थित व्हावे, त्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण व्हावी, तसेच ज्या काही नवीन दिव्यांगांसाठी योजना आलेल्या आहेत त्या दिव्यांगांच्या UDID कार्डला आधार कार्ड लिंक व्हावे, त्यांचे वाढीव वेतनानुसार त्यांना वेतन मिळावे, या सर्व कामांसाठी वाढीव अस्थापनेमध्ये म्हणजेच पदे निर्माण करण्यात आली होती। या अस्थायी पदांना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना व विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या संदर्भात इंदिरा गांधी योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात GR आलेले आहे। तर त्या GR मध्ये काय माहिती आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। या ठिकाणी आपण पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजना अस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 16 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सोबतच्या विवरणपत्रातील 35 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अस्थापनेवरील अस्थायी पदांपैकी एकही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त राहून व्यपगत झालेले नाही, या अटीच्या अधीन राहून एकूण 1422 अस्थायी पदांना 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्यासाठी शासन या निर्णयाद्वारे मंजुरी देत आहे। तर मित्रांनो, खाली विवरणपत्रात या पदांची मंजुरी देण्यात आलेली आहे। हे पद याच्यासाठी महत्त्वाचे आहे की ज्या काही निराधारांच्या समस्या असतात, कागदपत्रांच्या त्रुटी असतात, ती कामं वेळेवर व्हावीत, यासाठी राज्य शासनाने वाढीव 1422 पदे मंजूर करण्यात आलेली आहे। आपण या विवरणपत्रात बघू शकता तुमच्या जिल्ह्यात किती पदे आहेत। अव्वल कारकून, उपलेखापाल, नायब तहसीलदार, तहसीलदार, तलाठी, शिपाई, क्लार्क अशा पद्धतीने या ठिकाणी पदे आहेत। या सर्व पदांना आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे, कारण की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना देखील मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 16 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे। यामध्ये बघा, एकूण 584 अस्थायी पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये अव्वल कारकून आहेत 294 आणि लिपक टंकलेखक म्हणजे क्लार्क आहेत 290। या सर्व पदांना या ठिकाणी वाढीव मुदतवाढ देण्यात आलेली आहे, कारण की सर्व लाभार्थ्यांची कामे वेळेवर व्हावीत, त्यांना वेळेवर पेन्शन मिळावे, या संदर्भासाठी या ठिकाणी ही पदे मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा न्याय यादी आहे। एकूण 584 आणि ते 1400 पदे अशा पद्धतीने एकूण पदे या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे काम हे गतीने व्हायला हवे आहे। तर मित्रांनो, पुढील महिन्याचे पेन्शन कधी मिळणार या संदर्भात अजूनपर्यंत काही अपडेट आलेली नाही। चालू महिन्याचे पेन्शन अनेक लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाही। 1-2 दिवसात ही पेन्शन मिळून जाईल। काही त्रुटी असेल तर तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। धन्यवाद।